वार्तांकन रोखठोक बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारी नंतर लाभ मिळालेला नाही। आता ज्यांची ई-केवायसी चुकली त्यांची 31 मार्च पर्यंत दुरुस्ती सुरू आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे। आता योजनेच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 15 एप्रिल पूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये मिळणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवातीला 11,20,563 लाभार्थी होते। त्यानुसार निकषानंतर लाभार्थ्यांची पडताळणी झाली। त्यात केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात 4 चाकी वाहनं असलेल्या महिला, 21 वर्षाखालील व 65 वर्षावरील महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। शेवटचा टप्पा म्हणून सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे। योजनेच्या निकषानुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील 3 लाख महिला लाभासाठी अपात्र ठरले। आता ई-केवायसी करून ज्या महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचीही नावं वगळण्यात येणार आहेत। त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे 1.5 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 3 महिने मुदत दिली होती, परंतु या मुदतीनंतरही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांनी ई-केवायसी केलीच नाही। त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळेल अशी आशा होती। शासनाकडून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, पण ती ज्यांची ई-केवायसी चुकली त्यांच्यासाठीच असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे ई-केवायसी न केलेल्या महिलांना आता पुढचा लाभ मिळणार नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।